आता बातमी आहे अवकाळी पावसाची। राज्यभरात ऐन उन्हाळ्यात सध्या कोसळत असलेला अवकाळी पाऊस गारपिटीसह सोसाट्याच्या वाऱ्यानं बळीराजाचं अतोनात नुकसान केलंय। अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांसह फळबागांना मोठा फटका बसलाय। एकीकडे आखातातील युद्धामुळे महागाईची झळ सोसत असताना अस्मानी संकट उभं ठाकलंय। अशातच आज देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, वाशिम, बीड, अकोला, नंदुरबार मधली ही दृश्य आहेत। विदर्भ असो, मराठवाडा असो की उत्तर महाराष्ट्र, सगळीचकडे या अस्मानी संकट उभं ठाकलेलं आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे। ऐन उन्हाळ्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे पिकांना मोठा फटका बसला। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळालाय। काल सायंकाळी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसानं कलिंगड पिकांचं नुकसान झालंय। तर हातातोंडाशी आलेलं कलिंगडाचं पीक मातीमोल झालंय। वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून अवकाळी पाऊस बरसत आहे। काल तर या पावसाने कहर केलेला आहे। मी सध्या आहे वाशिमच्या केकतमुरा शेत शिवारामध्ये आणि आपण बघू शकतो मी या शेतामध्ये आहे। हे आहे कलिंगडाची शेती म्हणजेच टरबूजाची शेती। या शेतीमध्ये काल मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे। काल जो अवकाळी पाऊस बरसला होता, वादळी पाऊस बरसला, त्यासोबत काही गारपीटही झाली होती। त्या गारपीटीचा फटका अक्षरशः या कलिंगडावर झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काही तर टरबूज जे मोठे फळ होते ते अक्षरशः या गारपिटीनं फुटल्याचं चित्र आहे। तर काही जे छोटे कोवळे जे फळ आहेत त्यांना या गारपिटीचे काही प्रमाणात फटका बसलेला आहे। ते जे फळ आहेत त्याला काही असे डाग पडलेले आहेत। काही दिवसांनी हे जे फळ आहेत ते पूर्णतः खराब होणार आहे। एकूण जर पाहायला गेलं तर 50 ते 60 हजार रुपये या शेतीवर या शेतकऱ्यांनी खर्च केला 2 एकरामध्ये। मात्र या शेतीतून त्याचा खर्चही निघणार नसल्याचं चित्र इथं पाहायला मिळतंय। एकूणच जर पाहायला गेलं तर वाशिम जिल्ह्यात बिजबाई कांदा असेल, कलिंगडाची शेती असेल आणि याचबरोबर काही फळबाग असतील यालाही मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकूण जर पाहायला गेलं सरकार त्यांना नेमकी काय मदत करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा, हिवरखेडा, केलसुला या परिसरात गारांचा पाऊस झालाय आणि यामुळे हळद पिकाचं मोठं नुकसान झालंय। कांदा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालंय। अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। जळगाव जिल्ह्यातही गेल्या 4 दिवसांपासून वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। धरणगाव तालुक्यातील केळी बागांना मोठा फटका बसलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। चांसर गाव परिसरामध्ये आपण आहोत। धरणगाव तालुक्यातलं एक गाव आहे। या गावाची दुर्दशा आपण बघू शकतो की वादळाने काय परिस्थिती निर्माण केलेली आहे। शेकडो एकरवरती पिकं या ठिकाणी नष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। केळीसाठी, दर्जेदार केळीसाठी हा भाग खरं तर प्रसिद्ध आहे। दर्जेदार मक्यासाठी सुद्धा हा भाग प्रसिद्ध आहे। मात्र या वादळी वाऱ्यानं त्याची पूर्ण धुळधाण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्याच्या संदर्भामध्ये जे नुकसान झालेले शेतकरी आहेत ते आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीमध्ये हे नुकसान झालेलं आहे? भरपूर म्हणजे 10-12 एकर शेती आहे इथं जवळ। हे पूर्ण डायरेक्ट खलासून गेलंय। त्याला आज आम्ही 8-9 लाख रुपये खर्च करून 1 रुपया हाताशी येणार नाही अशी आमची परिस्थिती झाली आहे। एवढं सगळं करून ज्यावेळेला शेतकरी आपलं पीक घेण्याचा प्रयत्न करतो, बाजारात नेलं तर त्याला भाव नाही आणि अशाही परिस्थितीमध्ये काही शेतकरी आपला संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपली बाग फुलवण्याचा प्रयत्न करतात, मात्र आता देवही त्यांना साथ देत नाही। अवकाळी येते आणि आजचं पीक घेऊन जाते, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पुढे आता जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। सरकारनं किमान उत्पादन खर्च तरी द्यावा अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना आता व्यक्त केली जाते। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या अनेक भागातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। जत तालुक्यातील खंडनाळ गावामध्ये झालेल्या गारपिटी आणि जोरदार वारा आणि पावसानं मका, डाळिंब, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालंय। अक्षरशः मका, कांदा पीक पूर्णतः वाया जाण्यासारखी परिस्थिती आहे। काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झालाय। काही ठिकाणी झाडांच्या फांद्या फुटून
रस्त्यावर पडल्यानं वाहतुकीलाही अडथळा निर्माण झालाय। या सगळ्या नुकसानीची जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिलेला आहे। तसंच सरकारकडून या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। प्रशासनानं देखील तत्काळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत। दरम्यान या अवकाळी पावसावर आमदार गोपीचंद पडळकर, प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। शेतकऱ्यांना आम्ही इतकंच सांगतो की आम्ही पंचनामे करून ज्यांचं नुकसान झालंय त्यांचा सर्व अहवाल माननीय प्रांत साहेब सरकारकडे पाठवतील। आम्ही तिथं पाठपुरावा करून आम्ही लोकांना चांगल्या पद्धतीने मदत कशी मिळेल असा आम्ही प्रयत्न करणार। या गावामध्ये देखील अंदाजे 100 ते 150 हेक्टरपर्यंत आपलं नुकसानीचा प्राथमिक अंदाज दिसून येत आहे। जेवढं काही नुकसान होईल त्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करून तसा अहवाल आपण शासन दरबारी आपण पाठवत आहोत। माननीय आमदार महोदय त्याचा पाठपुरावा करतो असं त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे सर्व कुठलाही शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। माझं स्वतःचं कांद्याचं बाग, कांदा बियाणे प्लॉट म्हणजे 80 गुंठा म्हणजे 2 एकर प्लॉट आहे। 2 एकरात प्लॉटमध्ये मला म्हणजे अंदाजित माझं उत्पन्न होतं जवळजवळ 2-2.5 क्विंटल। 2 एकर 2,000 रुपये बाजार भावानुसार माझं 3 ते 4 लाख रुपयाचं नुसतं कांदा बियाण्याचं नुकसान झालं। विथ रोपाचं असं मिळून माझं स्वतःचं 5 लाख रुपये नुकसान आहे। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। भडगाव तालुक्यातील गुढे परिसरात शेवगा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पावसाचा जोरदार वादळी वारा आणि गारपिटीमुळे झाडांवरील शेवगा खाली पडल्यानं उत्पादनाचं नुकसान झालंय। या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं असून शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। माझ्याकडे 2 एकर शेवगा शेती आहे। त्या शेवगा शेतीमध्ये या 2 दिवसामध्ये जोरदार वादळामुळे झाडाच्या पूर्ण फांद्या तुटून खाली पडल्या आहेत। त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, गहू, केळी, गावरान आंबा इत्यादी पिकांना मोठा या परिसरामध्ये फटका बसलेला आहे। तरी शासनाने याची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे। तिकडे विदर्भातही पावसानं थैमान घातलंय। अकोला जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय आणि त्यामुळे शेतीसह घरांचंही नुकसान झालंय। बार्शी टाकळी तालुक्याच्या सारकिन्नी गावातील 2 ते 3 घरांवरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेलेत, तर काही घरांवर झाडं पडल्यामुळे घरांचे नुकसान झालंय। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील संत्र्याची झाडं उन्मळून पडली आहेत। तसंच शेतात काढून ठेवलेला गहू, उन्हाळी कांदा या पिकांचे नुकसान झाले। अवकाळी पावसामुळे बळीराजा पुरता हवालदिल झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।